सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही चालविणार स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही सांभाळणार स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन कलसेकारास पत्र याचा 3रा अध्याय वचने 23 आणि 24. कलसेकारास पत्र 3रा अध्याय वचने 23 आणि 24. आणि जे काही तुम्ही करता ते माणसासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल, हे तुम्हाला माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करीत राहा. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. सर्वांना सलाम. या सकाळच्या समयी आम्ही देवाचं वचन बघत आहोत, जे कुलसय त्याचा 3रा अध्याय 23 आणि 24 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण याचं वाचन केलेलं आहे. आणि प्रभू या ठिकाणी एक गोष्ट सांगतोय की ते म्हणजे चाकरी या मेहनत या जे काही आम्ही काम करतो ते काम माणसांना देखणं या माणसांसाठी करावं म्हणून करावं असं नाही, तर ते जे करतोय त्याच्यामध्ये प्रभूची इच्छा आणि प्रभूसाठी करतोय हे आमच्या ध्यानात हवंय. अनेक वेळा आम्ही काम करतो, परंतु आमच्यामध्ये हेतू हा असतो की आमचा व्यक्ती, आमचा पुढचा अधिकारी आशीर्वादित व्हावा या खुश व्हावा. आमच्या कामाला बघून त्यांनी प्रशंसा करावी, आमच्या कामाला त्यांनी महत्त्व द्यावं. आणि अनेक वेळा आम्ही लोकांचं आकर्षण करून घेण्यासाठी पण आम्ही काम करत असतो. परंतु पौलुस म्हणतोय की आमचं जे काम आहे त्याच्यामध्ये जीवभावे असणं गरजेचं आहे. आणि हे जीवभावे आम्ही करत असताना, जीवाने, मनाने, भावाने करत असताना त्यासाठी देखावा करायची गरज नाही. अनेक वेळा आमच्या अंतःकरणातून आमचं काम पाहत आहे की नाही, त्याचं प्रतिफळ मिळेल की नाही, अशी आम्हाला अनेक वेळा ग्वाही होते. आणि अनेक वेळा आम्ही चुंगलमध्ये सापडून जातो आणि आम्ही निराश होऊन जातो. प्रियानो, आम्ही निराश व्हायची गरज नाही. आमचं परिश्रम प्रभू बघत आहे आणि प्रभूकडे
त्याच्यासाठी प्रतिफळ आहे. आम्ही ज्यावेळेस ख्रिस्ताचं काम करत आहोत, या ख्रिस्ताकरिता काम करत आहोत, तर मनुष्याने आमची प्रशंसा करावी, या मनुष्याने आमची देखभाल, या आमच्या कामाकडे त्याचा दृष्टिकोन त्यांनी दाखवावा, यासाठी करू नये. आमचं काम हे देवाला सदैव प्रसन्न करणारं असावं. एक ठिकाणी आम्ही पाहतो की मार्था आणि मरियम हे दोघे पण प्रभू येशूच्या सेवेत होते, परंतु मार्थाचं मन भटकत होतं आणि मार्था म्हणत होती की प्रभूजी, मार्था मी जे काम करत आहो, परंतु मरियम जो आहे ती काम करत नाही आहे, आणि तिला पण सांगा की ती पण काम करावं. परंतु प्रभूने म्हटलं की तिने जो वाटण निवडलेला आहे तो विशेष आहे आणि तिच्या कामाचा मोबदला तिला मिळेल. म्हणून जे काही तुम्ही करता ते तुमच्या जीवीभावे करा. आज आमच्या मनामध्ये प्रभूची सेवा करावी, या कोणतं काम करावं, हे जर आमच्या मनामध्ये जीवभावे आहे तर निश्चित आम्ही आशीर्वादित होऊ. आमचं प्रतिफळ कोणी थांबवू शकत नाही, कारण का ते प्रतिफळ मनुष्यापासून नाही तर प्रभूपासून मिळणारं प्रतिफळ आहे. आणि आम्ही जे चाकरी करतो, या जे आम्ही काम करतो, मनुष्याला दाखवण्यासाठी नाही तर ख्रिस्ताची आम्ही चाकरी करतो. आणि म्हणून आम्ही निराश होऊ नये, तर प्रभूकडे बघत आम्ही आमचं कामाचं ध्यान आणि कामाकडे आमचं लक्ष लावलं पाहिजे. प्रभू परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. आज हा दिवस तुने आमच्या समोर ठेवलेला आहे. तुझं वचन म्हणते प्रभू की जे काही तुम्ही करता ते प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. देव बाप्पा, आम्हा सर्व भावांना, बहिणींना, कुटुंबियांना प्रभूजी तू प्रभूजी सेवा करणारं मन तू दे, कष्टाळू मन तू दे, आणि तुझा आशीर्वाद निश्चित त्यांच्या जीवनामध्ये लाभू दे. आज तुझ्या स्वाधीन करतो आम्हा सर्व स्वतःचं जीवन. निश्चित तुने प्रार्थना ऐकली म्हणून तुझे उपकार. ही प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. विश्वास ठेवाल नाही सोडणार, त्याची दया सनातन आहे. प्रार्थनेत विजय आहे, स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. सामर्थ्यवान तो, स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. सामर्थ्यवान तो, स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. सर्वज्ञ आहे तो, स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.